वरुण राजाच्या साक्षीनं उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या 10 जोडप्यांच्या रेशीम गाठी. मोरेश्वरम सीतिदम बल्लाळो मुरुडम विनायकमहम कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. सायंकाळची आल्हाददायक वेळ, वराडी मंडळींची लगबग, समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांची उपस्थिती आणि सुस्वर मंगलाष्टक. वरुण राजाची उपस्थिती, अशा वातावरणात 10 जोडप्यांच्या रेशीम गाठी जुळल्या. निमित्त होतं नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे आणि मित्र परिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर टाकळीकर मंगल कार्यालयात दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा झाला. विवाहाप्रसंगी पावसाच्या हलक्या सरींची बरसात करून जणू वरुण राजानंही नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सोमलिंग घुली महाराज, सिद्धलिंग महाराज, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे, उपायुक्त वीणा पवार, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, गोविंद काळे, सुमन काळे, संयोजक आणि सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, रजनी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा झाला. शुभमंगल सावधान देवे स्वमंगल सावधान कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. तदेव लग्नं शिलिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पदे ते गृहं स्मरामि. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा त्यांनी आयोजिलेल्या सामुदायिक विवाहाचा सोहळा कौतुकास्पद आहे. नरेंद्र काळेजींचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांच्या वतीनं नरेंद्रजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना परमेश्वरानं त्यांना उत्तम आरोग्य द्यावं, दीर्घायुष्य द्यावं आणि त्यासोबत ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रामध्ये त्यांना आणखी उन्नती द्यावी अशा पद्धतीच्या भावना आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो. 10 जोडप्यांचा विवाह सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे आणि सर्वधर्मीय आहे. या सामाजिक उपक्रमाचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. असा उपक्रम एखादा हाडाचा सामाजिक कार्यकर्ताच घेऊ शकतो आणि ते काम आज नरेंद्रजींनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, नरेंद्र काळे यांनी हा उपक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. हे काम पुण्याचं आहे, असंही आमदार कल्याण शेट्टी म्हणाले. नरेंद्र आणि मी आम्ही भाऊ म्हणजे माझा संघर्षाचा काळ आणि त्याचा संघर्षाच्या काळापासूनची आमची मैत्री आहे आणि आज ज्या राजकारणात सोलापूर गटनेत्याची जबाबदारी पार पडत असताना स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून 10 जोडप्यांचं विवाह सोहळा नरेंद्रने आयोजित केलाय. नरेंद्र जयाभाऊंचं तर तुमच्यावर विशेष लक्ष आहे, तुम्ही लाडके आहेत हे सगळ्या सोलापूरला माहिती आहे, पण मित्र म्हणून आम्ही सगळे सुद्धा तुमच्या सोबत आहोत. तुमच्या वाढदिवसाची तुमच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून कौतुकास्पद उपक्रम राबवलाय. नरेंद्र काळे मित्र परिवाराच्या वतीने आज जो सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी प्रथमतः त्यांचं मी अभिनंदन करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.
आपल्या सहकार्याच्या, आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम आपल्या सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ करतायत। आज केवळ त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी भाऊंच्या एवढ्या धावपळीच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा ते आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत। यासाठी भाऊंचेही आभार मानतो। सोलापूर महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। हा विवाह सोहळा साजरा करत असताना मागच्या वेळेस अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या मूर्तींचं वाटप केलं होतं। यावेळेस काय करायचं असं सर्व मित्रांनी ठरवलं की यावेळेस आपण सामुदायिक विवाह सोहळा करावा। माझा स्वतःचाही विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात झाला। 2010ला मी सामुदायिक विवाह सोहळ्यात माझं लग्न केलं आणि आज मला आनंद होतोय की मी ज्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न मी केलं होतं आणि आज आमच्या सगळ्या मित्रमंडळाच्या माध्यमातून एक सामुदायिक विवाह सोहळा आम्ही स्वतः घेतोय आणि 10 दाम्पत्यांचा विवाह आम्ही करतोय। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। आपला खर्च जो आहे आणि तुम्ही कितीही चांगलं केलं तर काही ना काहीतरी उणीव राहतेच। त्यापेक्षा एक म्हणजे उद्देश काय असतो की आपला जर नवीन येणारे जे दाम्पत्य आहे त्याला आपण 4 पैसे, आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेवणाचा खर्च असतो, इतर जे बऱ्याचशा गोष्टी असतात, पण त्यात आपल्या बऱ्याच वेळा दाम्पत्याच्या बरीच इच्छा असते की आपलं लग्न मोठं व्हावं, DJ असावा, ते सोनं नाणं असावं, परंतु आपल्या थोडा मोठ्यांचं काम आहे की त्यांना समजावून सांगणं की या लग्नामध्ये जे होणारी बचत आहे त्या दाम्पत्याच्या कामाला नक्की येणार आहे। की नरेंद्र काळे दादांचा कार्य आपण अध्यक्ष असल्यापासून पाहिलेले आहे। अतिशय शिस्तबद्ध संघाचे विचार असलेले या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पण इतका नीटनेटका विवाह सोहळा त्यांनी आयोजित केला की मी राहतो त्या परिवारात, मी राहतो त्या समाजात, मी राहतो त्या शहरात, आमच्या लेकी बाळांची लग्न व्यवस्थित असे मोठ्या थाटामाटाने पार पाडावं हे स्वप्न काळे परिवार आणि त्यांच्या मित्र परिवारांनी बघितलं आणि हे आज साक्षात सगळ्यांच्या याच्यात उतरलं। वाढदिवसानिमित्त आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जो विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे त्या सर्व नवदाम्पत्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा देते। आपण सगळेजण नवीन गोष्टींचा पायंडा शहरामध्ये पाडला पाहिजे। आपण बघतो की विवाह समारंभावरती खूप मोठे खर्च केले जातात। आता मोरे साहेबांनी सांगितलं की ह्या खर्चाला फाटा देऊन आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे म्हणून त्यांनी तुम्हाला खातं उघडून दिलेलं आहे आणि त्या खात्यामध्ये तुम्हाला ते 1000 रुपये जरी देणार असले तरी तुम्हाला 1000 रुपये ठेवायचे आणि मी सगळ्या माझ्या मुलींना सांगेन की तुम्हाला खर्चासाठी जे दिलेले पैसे आहेत ते सगळे बँकेत टाकून द्यायचे।